कालीशेठ राऊत स्मृती चषक 2021 या पर्वामध्ये तिसरा दिवस आणि आज सामना आजच्या दिवसामधला शेवटचा द्वितीय फेरीमधील द्वितीय RM11 गावदेवी सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 वारेट मध्ये आघाडीची जोडी दीपेश जाधव आणि तेजस ठाकरे. पहिला चेंडू अमर ठाकूर वेगवान चेंडू तळ ऑफ केला मिस टायमिंग मिड ऑफच्या बाहेर योगेश पाटील आणि त्या ठिकाणी दत्ता ठाकूर चेंडूच्या पाठमोरे होते. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला त्यांनी कलेक्ट केला उचलून फेक करतात धावा मिळतात तोपर्यंत 2 धावा. अव्वल कसा श्रीगणेश होतोय आघाडीला आपण फलंदाज ट्रॅकिंग एंडला बघितला तो म्हणजेच दीपेश जाधव. दोन्ही संघ ताकदवान आहे. डोंबिवली विभागातील RM गावदेवी सोनारपाडा दुसऱ्या बाजूला अंबाडी भिवंडी विभागातील हा संघ आपण बघतोय तो गावदेवी वारेट. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर पहिल्याच षटकामध्ये आला वेगवान चेंडू होता. नॉनस्टॉकिंगला डेरिकेटचा प्रयत्न लेगस्टम्पचा बाहेर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. दिशा भरकटतोय अमर या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण बघतोय तो म्हणजेच अमर ठाकूरला. स्ट्रायकिंगला दीपेश जाधव पहिल्या चेंडूवरती 2 आल्या त्यानंतर लेगस्टम्पचा बाहेर एक्स्ट्रा रन धावफलक 3 वरती. ऑनसाइडला टीम मध्ये लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो सचिन तेंडुलकर स्टँडच्या समोर मिड विकेटला. ऑनसाइडला यावेळा देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. दिशा पुन्हा एकदा भरकटले ते गोलंदाज लेगस्टम्पचा बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. प्रेक्षक मोठ्या संख्येने आता तुम्हाला पाहायला मिळतात. 2 ताकदवान संघ आहेत, 2 लढवय्या संघ आहेत. दोन्ही संघांनी सोनारपाडाने परास्त केलं पहिल्या लढतीमध्ये देवांश 11 चिंचपाडाला तर दुसऱ्या बाजूने पोगाव संघाला परास्त केलं ते गावदेवी वारेट संघाने. धावफलकावरती 4 वापिस होतं अपील करण्यात येते. येस इट इज आउट. फिंगर अप बाय अंपायर. यस्टनचा मधोमध गवसले गेले लेग बिफोर पहिला धक्का 4 वरती गावदेवी वारेटला. प्रथमेश तिसऱ्या क्रमांकावरती आले. दोन्ही बंधुराज तेजस ठाकरे आणि प्रथमेश ठाकरे हे ठाकरे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये. अमर या षटकामध्ये पाहायला मिळत्या 2 व्हाईट बॉल नंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल धावा आतापर्यंत आहेत त्या 4. आणि विकेटचा गौल गमावल्यानंतर गावदेवी वारेट ठिकाणी बॅटिंग करतात. ऑन साइडला या ठिकाणी फक्त दिशा दिले शॉर्ट स्क्वेअर लेगला बेदुना चेंडू डीप मध्ये झाला. मिडवेकडून क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती फेक होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट गुड फिल्डिंग. अनिकेतला आपण बघितलं त्या ठिकाणी डीप मध्ये यंगस्टर आहेत अनिकेत आणि मिड विकेटला सध्या ते पाहायला मिळाले. धावफलक आपण बघतोय सध्या 5 या आकड्यावरती. षटकातील असेल तो म्हणजेच 5वा चेंडू. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज हावेंडकडून पुन्हा एकदा अमर ठाकूर त्याचा अगेन्स्ट तेजस ठाकरे. फुलर लेन त्यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न हुकलाय तो फलंदाजाचा. नॉन स्ट्रायकिंगचे फलंदाज तेच सांगतायत. व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा आलाय. दिशा देणं गरजेचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरी झाला असता गॅपमध्ये फक्त ढकलून दिलं असतं चेंडूला तर त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग फाईन लेगच्या दरम्यान सीमारेषा गाठली असती. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 6. आतापर्यंत 7 चेंडू हाताळलेले आहेत अमरने. आणि यावेळेला डावी यष्टी उखडली आहे. क्लीन बोल्ड फलंदाज बाद दुसरा धक्का.
वेसावकर आज देखील कोळी गीतांची परंपरा जपत आहेत. धावफलक जर आपण बघितलं सध्या मॅचच्या दरम्यान 6 वरती 2 विकेट. आघाडीचे दोन्ही फलंदाज गावदेवी वॉरेटच्या आपल्याला पाहायला मिळाले. बाद होत असताना दीपेश जाधव आणि त्या मागोमाग तेजस ठाकरे. प्रथमेश ठाकरे अजूनही असतील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि चौथ्या क्रमांकावरती आलाय अनिकेत ठाकरे. आतापर्यंत 8 चेंडूंचं हे षटक. गोलंदाज अमरचं आणि चेंडू शिल्लक आहे तो एक. अमरचा अगेन्स्ट आता आलाय तो फलंदाज तेजस. अनिकेतसाठी लेग ग्लास करण्याचा प्रयत्न होता ठिकाणी आणि वेगाने हा चेंडू निघून गेला. तो विकेट किपर कॅप्टन समीर पाटील यांच्या हातामध्ये. पहिलं षटक संपन्न. या षटकामध्ये एक्स्ट्रा रन नक्कीच 3 खर्च केल्या त्या अमरने, पण फक्त धावा खर्च केल्या त्या 6. 2 विकेट मिळवत असताना इकॉनॉमिकल षटक. ही ओळख आहे अमर ठाकूरची. वेगासोबत नियंत्रण कुठेतरी आता थोडंसं त्याचं बिघडलं होतं, परंतु एकही या षटकामध्ये जर आपण बघितली तर एकही बाउंड्री आली नाही. 2 रन्स आपण बघितल्या बॅटमधून आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती दीपेशच्या बॅटमधून, त्यानंतर 3 व्हाईट बॉल, तर एक सिंगल आपण बघितली ती फलंदाज प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. 6 वरती धावफलक. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली पहिल्या षटकामध्ये चमकला गोलंदाजीमधून. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत या संघाचे जेन्युइन ऑलराऊंडर योगेश पाटील. बॉलिंग मार्कवरती दीपाली ग्रुप एंडकडून प्रेक्षकांची देखील गर्दी आता तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साइडला उचलला हवेमध्ये हा चेंडू. मिस टायमिंग की प्रॉपर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला अमोल त्या ठिकाणी जज करतोय आणि सीमारेषेच्या जवळ सुंदर झेल टिपलाय. मोठा धक्का देतोय योगेश. प्रथमेश ठाकरे बाद. तर तिसरा धक्का गावदेवी वारेटला. लॉफ्ट केला यावेळेला. मिड विकेटच्या दरम्यान अनिकेत पोहोचतोय चेंडूच्या दिशेने. डाऊन दी बॉल. सुंदर सेल लागोपाठचा दुसरा धक्का. योगेश पाटीलला दुसरं यश. चौथा गडी बाद गावदेवी वारेटचा. दोन विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात. या अगोदर लॉंग ऑनला अमोल आणि मिड विकेटला निकेत. योगेश पाटील इज ऑन अ ट्रिक. हवेमध्ये हा चेंडू गॅप मधून चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. भरपूर वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या वाक्या बाहेर असेल. सीमा पार. चौकार. बॅकफुटला आले आणि आखूड टप्प्याचा चेंडू कट करत असताना आपण बघितलं गॅप मधून बॅकवर्ड गलीमधून चेंडूला त्यांनी पाठवलाय. ऑफस्टंपच्या बाहेर या वेळा देखील अगोदर फ्रंट फूट आणि त्यानंतर बॅकफुटला आले. वेट ट्रान्सफर केला. कट करण्याचा प्रयत्न फसतोय तो. स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच अनिकेत ठाकरे आहेत. सतीश जाधव देखील 6व्या क्रमांकावरती आलाय मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन द डोस कट करतायत. वेगाने हा चेंडू चाललाय. टप्पा पडल्यानंतर सरळ सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये. चौकार. चांगल्या पद्धतीने ऑन द टोस यांनी कट केलं. धावफलक 14 वरती 14. बॅटची कडा आहे. फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान हा चेंडू ज्या ठिकाणी वेगाने आले होते
रिद्धेश टप्पा पडल्यानंतर चेंडूला त्यांनी कव्हर केलं होतं. बॅकअप डीपमध्ये होते, त्याच कारणास्तव ते थांबले. प्रयत्न त्यांचा नक्कीच होता मनामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु थांबवलं. त्या ठिकाणी थांबले स्वतः देखील ते. धावफलक 15 वरती, षटक संपन्न 2. पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरच्या 6 धावा 2 विकेट, तर योगेश पाटीलचं दुसरं षटक ज्यामध्ये 9 धावा आणि विकेट मिळाल्या तर 2. 4 गडी बाद. गावदेवी वारेटची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 15 या आकड्यावरती. आघाडीचा दीपेश बाद झाला, 2 धावसंख्येचं त्याने योगदान दिलं. आघाडी आलेला तेजस ठाकरे तो देखील बाद झाला, त्याने 0-0 अर्थातच तो सस्त्यामध्ये परतला, शून्यावरती तो बाद झाला आहे. प्रथमेश ठाकरे तो देखील एक चांगली कामगिरी करू शकला नाही, फक्त त्याने योगदान दिलं ते म्हणजेच 1 धावसंख्येचं, तर दृश्यांत मात्र शून्याचा शिकार झाला. तर एकता मित्रमंडळ अंबरनाथ वेस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री रविदादा चौढले यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावफलक 15 वरती. हा पुन्हा एकदा कमी करतोय. तिसरं षटक गोलंदाज अमर ठाकूर. बॅटचा चेहरा उघडला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थोडंसं फंबल झाला श्रीधर कडून आणि सिंगल होते ती कंप्लीट. हरेश होते त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते सध्या 16 वरती. रोशन धुळे आहेत आमच्या समोर सकाळच्या सत्रापासून खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांचं, आणि जी माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. असं म्हटलं जातं समालोचकांच्या पाठीचा कणा असता स्कोरर, आणि स्कोरर जितका चांगला तितकी माहिती तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचते. धावफलक 16 वरती. षटक प्रगती पथावर असताना तिसरं गोलंदाज अमर क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवत आहेत लेफ्ट हँडेड सतीश जाधवसाठी. डीपमध्ये स्वीपर कव्हर, डीपमध्ये आहे लॉंग ऑफ, डीपमध्ये ऑनसाईडला लॉंग ऑन, आणि एक क्षेत्ररक्षक आता सरकतो अनिकेत काऊ कॉर्नरच्या दरम्यान. तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल दत्ता ठाकूर जे आहेत स्क्वेअर लेगला. ट्रॅक चेंज करतात अमर, लेफ्ट हँडेडसाठी येत आहेत. राईट हॅम राऊंड द विकेटने. हुक केलाय हवेमध्ये, चेंडू स्क्वेअर लेगला. दत्ता त्या ठिकाणी जज करता सीमारेषेच्या जवळ. सुंदर जजमेंट, कॅच त्याने घेतले. विकेटचं पतन. लागतोय 5वा धक्का गावदेवी वारेटला. राईट हॅम ओव्हर द विकेट. फुलर लेन दिशा देण्याचा प्रयत्न होता. रिॲक्शन, येस इट इज आउट. क्लीन बोल्ड. डावी अष्टी पुन्हा एकदा उखडली जाते. अमर ठाकूर वेगासोबत नियंत्रण आणि भेदकता पाहायला मिळाली. फलंदाज बाद. स्क्रीनवरती आपण बघू शकाल शफल झाले होते. राईट आर्म ओव्हर द विकेटने आले ते अमर. शफल झाल्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न आणि स्ट्रोक कंप्लीट करण्या अगोदर चेंडूचा वेग भरपूर होता. डाव्या अष्टीवरती हा चेंडू आदळला आणि लागलाय तो 6वा धक्का बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वारेट संघाला. मैदानाच्या आतमध्ये येतो या संघाचा स्लॉगर, ज्याने अगोदरचा सामना षटका ठोकून विजयी केला होता, तो गणेश जाधव. नॅट नंबर 8 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अमर लागोपाठचे 2 विकेट मिळवतात. पहिल्या आपण बघितलं तर षटकामध्ये 2 विकेट मिळवले होते इकॉनॉमिकल, फक्त 6 धावा. इथे लागोपाठचे 2 विकेट. अमर ठाकूर इज ऑन हॅट्रिक. तयार होत आहेत. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, वेग आणि अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत थोडीशी लेंथ मागे खेचली होती यावेळेला अमरने. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून संबोधली जाणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेला अर्धशतकीय परंपरा आहे, मकर संक्रांत चषकामध्ये एका पर्वामध्ये 20 विकेट मिळवणारा हा तो गोलंदाज अमर ठाकूर. वेगासोबत नियंत्रण आणि भेदकता
अचूकता ही त्याची ओळख. या सामन्यामध्ये तीच कामगिरी त्याची पाहायला मिळते. 2 चेंडू जुनी शिल्लक. हो, टप्पा पडला. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर भरपूर हा चेंडू राईज होत असताना आपण बघितला आणि लागोपाठचे 2 चेंडू फलंदाज गणेश जाधवसाठी पाहायला मिळत आहेत. ते निर्धाव. कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतो आता गोलंदाजाकडे, परंतु दुसऱ्या बाजूने हे सर्व विसरून आक्रमण करावं लागेल. धावा कमी पाहायला मिळत्या. 16 षटक प्रगतीपथावर असताना तिसरं एका चेंडूचा खेळ शिल्लक. आखो टप्प्याचा चेंडू आणि लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव हाताळला तो अमर ठाकूरने. एका यशस्वी षटकाची सांगता. या षटकामध्ये आल्या धावा फक्त आपण बघतोय त्या म्हणजेच 1 रन आणि 2 विकेट मिळवले. तो 2 षटकांचा स्पेल अमरचा, ज्यामध्ये फक्त 7 धावा आणि विकेट त्याच्या नावावरती त्या 4. 3 षटकांचा खेळ संपन्न. गावदेवी वारेट 6 गडी बाद 16 धावसंख्येवरती. 16 आफ्टर थर्ड ओव्हर. लॉस ऑफ फॉर दी 6th विकेट. समाजाच्या कल्याणासाठी केले जाणारे कार्य म्हणजे समाजकार्य आणि भावी नगरसेवक जे सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या स्क्रीनवरती. कुमार बाळदादा राऊत यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य केले जातात आणि नेहमीच आता तुम्हाला या सर्व विकास कामांमध्ये ते पाहायला मिळतील. राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं भावी नगरसेवक असं त्यांना संबोधलं जातं. त्यांची कार्यशैली इतकी मोठी आहे. नौकऱ्याचा गोलंदाज रिद्धेश या षटकामध्ये आला. ड्राईव्ह करतात. लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल फक्त मिळेल. फंबल आणि 2nd रन. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर अशा धावा नक्कीच मिळतील. जिथे धावा कुठेतरी होत नव्हत्या, चेंडू निसटला तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाकडून. 2 रन्स मिळत्या. धावफलक 18 वरती. षटक 4 रिद्धेश पाटीलचं. वेगवान चेंडू होता या ठिकाणी आपण बघतोय. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. ओहो, ऑन साइडला लॉफ्ट करायचं होतं. ओव्हर पिच होता. टप्पा पडल्यानंतर एक नैसर्गिक अँगल आहे गोलंदाजाचा. डावकऱ्या त्याच्या आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेरच्या बाजूने निघणारा हा चेंडू. डॉट. 18 वरती धावफलक. 6 गडी बाद. सफल झाले होते. दिशा देण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली. प्रश्न विचारण्यात आले होते अंपायर्सकडे. पायावरती हा चेंडू नक्कीच आदळला, परंतु अंपायरचा इशारा नॉट आउट. 3 लागोपाठचे चेंडू निर्धाव येतात. रिद्धेश पाटील यंगस्टर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. मीडियम पेसर आहेत. लेफ्ट हँडेड. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त 2. स्टेप आउट झाले होते. लेंथ कमी केली आहे. हे गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. चांगल्या गोलंदाजाचं स्टेप आउट झाल्यानंतर त्यांनी लेंथ अजूनही मागे खेचली. लांब ठेवलं चेंडूला. लेंथ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते खऱ्या अर्थानं फलंदाज, कारण टप्पा पडल्यानंतर त्यांना वळण घेणारे चेंडू कुठेतरी मिस करतायत. सो लेंथ वरती पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने लेंथ अजूनही कमी केली.
टप्पा पडला, हा देखील चेंडू त्यांना मिस करतोय. षटक संपन्न हे चौथं. या षटकामध्ये फक्त 2 आल्या आणि 5 चेंडू तुषारसाठी हाताळले ते निर्धाव रिद्धेश पाटीलने. 4 षटकांचा खेळ संपन्न, 6 गडी बाद. गावदेवी वारेट जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सध्या तुम्हाला आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कुमार बाळदादा राऊत पाहायला मिळतील. ऑगस्ट मधलं की पावसाळ्यामध्ये जी दही अंडी आपल्याला पाहायला मिळते. गोकुलाष्टमीमध्ये दही अंडी मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो. महाराष्ट्राचा हा मोठा सण आहे आणि बदलापूर नव्हे तर मी म्हणेन मुंबईमधली भरपूर मोठी मानाची अंडी बदलापूर नगरीमध्ये जे तुमच्यासमोर घेऊन येत आहेत ते आमचे आदरणीय श्री कुमार बाळदादा राऊत. ठाण्यावरून, मुंबईवरून, इवन दहिसर असेल, पालघरमधून देखील भरपूर सारे गोविंदा पथकं या दहीहंडीसाठी आपला भाग घेत असतात. मोठी दहीहंडी तुम्हाला बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळते आणि कोणामुळे तर आदरणीय श्री बाळदादा राऊत यांच्याचमुळे. स्लॉट मध्ये होता चेंडू, लॉफ्ट केलाय समोर साइड स्क्रीनला क्षेत्ररक्षक येतोय आणि हा चेंडू स्लॉट मध्ये आल्यानंतर या प्लॉटच्या बाहेर षटकार. चेंडू आला आणि लॉंग ऑनला गेला तो या प्लॉटच्या बाहेर. षटकाराने धाव फलक 24 वरती. कॅप्टन वरती हल्ला बोल करतायत. खेचण्याचा प्रयत्न होता, फ्रंट लेग पुढे आणलं त्या ठिकाणी. स्वतःवरती नाराज आहेत फलंदाज. स्ट्रायकिंग एंडचे गणेश जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धाव फलक आपण बघतोय 24 वरती. आणि आदरणीय श्री अनंताजी बोपी साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साइडला खेचलाय आणि सरळ चेंडू चाललाय तो भारत रत्न गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरतून. 6 षटकार. हॅलो, सन्माननीय रवी चौधरी साहेब इथे उपस्थित आहेत. एकता मित्र मंडळ अंबरनाथ पश्चिमचे उपाध्यक्ष साहेबांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण त्यांचा सन्मान करू. बाळादादा राऊत यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंबरनाथचे एकता मित्र मंडळचे उपाध्यक्ष आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना तदनंतर साईगावचे आमचे सन्माननीय अनंता भोपी या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपणास विनंती करतो आपण देखील यावं. अनंता भोपी साहेब, बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील सन्मान करू. यथोचित मान सन्मान. बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान होईल. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थोडा लेट पण आता थेट फटकेबाजी करतोय तो फलंदाज गणेश जाधव. 4 मध्ये आतापर्यंत उभारला त्याने 16 धावा. समीर पाटील लेफ्ट आर्म विकेट. टप्पा पडलाय. आता बोटं फिरवली होती चेंडूवरती रिलीज करत असताना. टप्पा पडल्यानंतर हा आउट स्विंगर मिस करतोय तो फलंदाज. स्क्रीनवरती मान्यवरांचं या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान होत असताना पाहायला मिळाला तुम्हाला. हे सर्व सवंगडी दादांचे सर्व मित्र परिवार. फुलटॉस होता ऑन साइडला, कॅप मध्ये चेंडू चालला काऊ कॉर्नरला. पॅरल स्ट्रोक आहे. टप्पा पडलाय, चेंडू सीमा पार. अखेरच्या चेंडूवरती चौकार. हे षटक राहिलं 20 धावसंख्येचं, ज्यामध्ये 2 षटकार, 2 चौकार, 2 निर्धाव चेंडू आपण बघितले. आणि अर्थातच पहिल्या डावाचा खेळ संपन्न. धावफलक 38 वरती जाऊन पोहोचलं ते गावदेवी वारेटचं. थँक्यू डीजे.
तर आजचा तिसरा दिवस 8 संघ तुम्ही नक्कीच अनुभवले या स्पर्धेमध्ये. हा शेवटचा सामना द्वितीय फेरीमधील द्वितीयच्या सामन्यामध्ये 39 धावसंख्येचं लक्ष आहे ते म्हणजेच 39 लक्ष गावदेवी RM11 सोनारपाडा या संघासमोर. मनापासून आभार व्यक्त करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय कालीशेठ राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे ते कुमार बाळदादा राऊत. मनापासून आभार आणि आपल्या भावी वाटचालीसाठी राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामधल्या आपणास मनापासून शुभेच्छा, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला हे प्लॅटफॉर्म समालोचन करण्यासाठी आपलं मनापासून आभार. त्यासोबत करण धुळे आणि मॅडी यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जशी या खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल ऐकत आपण पुन्हा एकदा येत आहेत राष्ट्रीय भाषा हिंदीमधून मॅन फ्रॉम रोहिंजन मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद एस दरम्यान आपण उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्वर्गीय मोहन शेठ राऊत स्मृती चषक व स्वर्गीय कालीशेठ राऊत स्मृती चषक 2021 स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 शनिवार दिनांक 18 डिसेंबर 2021. उद्याची पहिली मॅच असेल माहुलगाव वर्सेस रिया 11 चांभारली, ही पहिली मॅच असेल. दुसरी मॅच असेल ओमसई 11 गोरसई बी वर्सेस न्हावा. तिसरी मॅच असेल जी स्पोर्ट्स वाकलन वर्सेस वडवली बी. आणि चौथी मॅच असेल RGR शिरगाव वर्सेस सावळेश्वर सावळे संघ. हे 8 संघ असतील उद्याच्या लॉटमध्ये. नक्कीच आपण पाहतोय मॅच आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 3 आपण पाहतोय आणि तिसऱ्या दिवसातील हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यातील हे द्वितीय सत्र. तत्पूर्वी आपण करणजी काळन ज्यांचं आज समालोचन आपण ऐकलं त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी त्यांनी बहुमूल्य वेळ दिला. आज त्यांचा आवाज आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकला. तर या स्पर्धेचे लाडके शिल्पकार सन्माननीय बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते करण काळन यांचा हा शुभ सन्मान केला जातो या व्यासपीठावरती. आपण पाहू शकाल करणजी काळन यांचा शुभ सन्मान होतो या ठिकाणी या व्यासपीठावरती बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते. रितेश खरात यांच्या माध्यमातून छायाचित्रण केलं जात आहे. भरपूर चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवता आणि जाऊया मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्राला सुरुवात होते. नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेंट्री. थँक्यू मॅडी. मॅडी देखील रंगात आहेत आमचे. स्पर्धा देखील रंगात आहे. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वन मॅन शो वन मॅन आर्मी बघू शका स्क्रीनवरती. आमचे शाहिद कपूर सारखी पर्सनॅलिटी असणारे आमचे जबरदस्त व्यक्तित्व बाळादादा आपण बघू शकाल स्क्रीनवरती. जिंकण्यासाठी 39 धावांचं गरज. सायंकाळचं वातावरण. सन इज बेटिंग डाऊन, बर्ड्स आर फ्लाइंग इन द air, cold wind is blowing now, rushing and cheering crowd, plenty of flag, plenty of color, what a wonderful and fabulous atmosphere for the cricket. A very good evening to all our present आहे. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आणि सामना शेवटचा आपण एन्जॉय करतोय. लवली डिलिव्हरी फ्रंट फुटला आला फलंदाज. एज लागते, चेंडू मागे निघून जातोय फार वेगानं. क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय तिथे. 2 धावा नंदेश. पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मानकिवली संघ आणि आपण उसाटणे संघाला पाहिलं सुपर 4 मध्ये. दुसऱ्या दिवशी माळीनगर आणि चिंचपाडा हे 2 संघ गेलेत. आज बघायचे गावदेवी स्पोर्ट वरगड संघ गेलाय ऑलरेडी आणि सुपर 8 मध्ये तिसरा संघ कोणता मिळणार. उद्या मात्र मित्रांनो यायला विसरू नका. उद्या अजून मोठे संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना माहुलगाव वर्सेस सांबारली, ओमसाई गोरसे वर्सेस नावा, चेंज द गेम वडवली वर्सेस वाकलांड जी स्पोर्ट्स आणि शिरगाव RGR वर्सेस सोनारी. बिग फाईट अराउंड विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. फलंदाज मात्र ट्राय करत होता चेंडूला ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये फक्त फ्लिक करायचं होतं. फ्लिक फॉर्म रेस नाही जमलं. स्ट्रायकांचा फलंदाज दत्ता आणि योगेशला आपण पाहतो. योगेश स्ट्राईकला आहे. योगेश उर्फ बालट्या खूप लोकप्रिय खेळाडू आहे. सोनापाडा संघाचं बरेच वर्ष त्याने क्रिकेटला दिलीत. खूप चांगली सेवा केली सोनापाडा संघाची. चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवले या संघाला. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना बॅकलिपला खाली ठेवतो. सॉफ्ट अँड स्ट्रेट टू द फिल्डर. फिल्डर इज देअर इज अ फिल्डर देअर. गुड फिल्डिंग. हो व्हाट अ थ्रो on the stump from boundary line. Quick single, hitting the ball, quick complete a single. बाल्टेला माहिती यावेळी गोलंदाजी खूप चांगले अटॅकिंग आहे, त्यामुळे मोठे फटके खेळण्याची
संधी नाहीये, त्याला सिंगल डबलला प्राधान्य देते. टार्गेट सोपं आहे त्यांच्यासमोर, 39 धावांचं फक्तच टार्गेट आहे. खूप चांगला सामना वॉरेट वर्सेस सोनापाडा. बॅकफुटला जाऊन दाखवाय, खूप चांगला कट करत असताना बॅकफुट स्क्वेअर कट, चेंडू वन बॉल सीमा पार, चौकार. व्ह्यूवर्स बघू शकाल आपण 92,273 व्ह्यूवर्स या 3 दिवसामध्ये. एवढ्या लोकांनी स्पर्धा आजच्या दिवसामध्ये, माफ करा, एवढ्या लोकांनी आज ही स्पर्धा अनुभवली. व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, फंटास्टिक शॉट फ्रॉम बॅट्समॅन इनटू द लॉंग ऑफ, दॅट्स अ सिक्स. Look at the action replay. What a magnificent shot. High back clip, tremendous power, and ball goes to long off. What a camera work. Beautiful camera work from tenniscricket.in. 14 लाख सबस्क्राईब पूर्ण केले आहेत आणि यूट्यूबच्या वाहिनीवरती मात्र हे पहिली लाईन असणार आहे जिने 14 लाख सबस्क्राईब पूर्ण केले आहेत. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन गौरव सर अँड संतोष नाणेकर सर. ना बॅक टू क्रिकेट. धावा धावा आणि फक्त धावा. पहिल्या 4 चेंडूवरती संयम बाळगलं, नंतर मात्र 2 चेंडूवरती अटॅक दाखवत असताना एकूण धावा धावा करती 12. एक गडी बात नाहीये. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर्स. आमचे स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बाळादादा राऊत यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचा व्हिडिओ सॉन्ग उद्या मी लॉन्च करणार आहोत. पहिलं असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून पहिलं बदलापूरमध्ये व्हिडिओ सॉन्ग रिलीज होताना तुम्हाला उद्या ऐकायला आणि पाहायला मिळेल. 12 धावा धापलकावरती जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. वॉरेट संघ या सामन्यामध्ये फारशी कामगिरी करू शकला नाहीये. तेजस प्रथमेश नंतर तेजस येतोय, वेगवान गोलंदाज. ओव्हर द विकेट सेट ड्राइव, चेंडूला खूप चांगला शफल करत असताना, एक्झिक्यूट करत असताना पुढे सरकलाय फार वेगानं डिप्स. गणेशला आपण पाहतोय, लवकर सांग जरा. गणेश एकच धाव. खूप चांगलं क्रिकेट सोनापडाच्या माध्यमातून. दे आर प्लेइंग प्रेशर्स ऑफ माइंड. दे आर नॉट प्लेइंग इन अंडर प्रेशर, कारण टार्गेट सोपं आहे त्यांच्यासमोर. 39 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे कशी परिस्थिती जसा खेळ करत असताना. गुड स्टार्ट फ्रॉम द दीज ओपनर बॅट्समॅन. अटॅकिंग मूडमध्ये योगेश फार हुशार आहे. योगेशला मध्ये दत्ता सध्या अटॅक करतोय. दत्तानं मागच्या 2 चेंडूमध्ये चौकार षटकार मारला, त्याला सिंगल काढून स्ट्राईक दिलं. प्रेजेस ऑफ माइंड. व्हाट अ फंटास्टिक क्रिकेट अँड डिलिशियस क्रिकेट फ्रॉम द योगेश आणि दत्ता. गोलंदाज सज्ज तेजस वेगवान गोलंदाजी करत असताना भन्नाट वेग दाखवतोय. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव. व्हाट अ ट्रिमेंडस शॉट फ्रॉम द दत्ता. ही इज ऑन द फायर, दॅट्स अ सिक्स. थँक्यू. दत्ताच्या नावावरती 3 बाईक आहेत आणि सर्वात जास्त बाईक कोणाच्या नावावर असतील तर योगेश उर्फ बालट्या. 14 बाईक आहेत आणि उद्या 17 बाईक असणारा खेळू तुम्हाला पाहायला मिळेल. केतन म्हात्रे वाकलन मॅन फॉर्म. 3 4 व्हीलर. हो 3 4 व्हीलर. जबरदस्त क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट. पंचामलिश करतात, चेंडूला प्रबंध करावा आपण. फार मोठी स्पर्धा आज. मात्र या स्पर्धेमध्ये सर्वांना भारावून सोडलं ते सोनूने या स्पर्धेमध्ये आज 2 हॅट्रिक दाखवल्या आणि पहिला ही इज अ फर्स्ट बॉलर हु हॅज टेकन अ बॅक टू बॅक 2 हॅट्रिक्स. व्हाट अ फॅबुलस परफॉर्मन्स फ्रॉम सोनू. ब्युटिफुल atmosphere for the cricket. Today is the third of the tournament. You are watching fabulous journey of late Mohan Seth Raut and Khalid Seth Raut tournament. Beautiful trophy 2021. Look at the clarity and quality on the screen board. या स्पर्धेला चेतन धुले, आमचे मंगेशदादा धुळे असतील, करण धुळे असतील, आमचे अजय धुळे असतील. खूप चांगलं योगदान. क्विक डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. चेंडू टप्पानंतर खाली ठेवलाय. फुल एंड डिलिव्हरी करत असताना गोलंदाज मात्र आता तेजस अटॅकिंग गोलंदाजीमध्ये फलंदाज दत्ताला शांत ठेवलंय. दत्ताने जेव्हा बॅटचा फेस खोललाय तेव्हा चौकार षटकार मारलेत. मागच्या 2 षटकारानंतर त्याला थोडंसं शांत ठेवलंय. फलकावरती धावा आल्यात. 19 फॉर नो लॉस. ब्राईट स्टार्ट. Oh, rising delivery, quick delivery, beautiful delivery with good length and line. Such a beautiful delivery. After hitting the 6, what a comeback from the Tejas. Such a delicious bowling performance from the Tejas. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि हीच तर ओळख आहे मैदानाची, हीच तर ओळख आहे स्पर्धेची. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यात. ब्युटिफुल डिलिव्हरी, सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी करत असताना पहिला चेंडू खाली ठेवला.
दुसऱ्या चेंडू फुलर लाईन, तिसऱ्या चेंडूवरती हाईट दिली, रायझिंग डिलिव्हरी केली आणि दत्ताला डाऊट वाटलाय की तिथे खडे आहेत, त्या खड्यावर चेंडू बाउन्स होतोय आणि ते खडे बाजूला काढत असताना बघायचंय सोनापाडा संघ या संघाला बाहेर काढेल की वॉरेट संघ या संघाला अलगूच बाहेर काढेल या स्पर्धेतनं. क्विक डिलिव्हरी, मागच्या 4 चेंडूमध्ये काय अटॅक दाखवलाय, फॅबलस बॉलिंग अटॅक, व्हाट अ फॅबलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द तेजस. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम मी म्हणेन, कारण पहिल्या चेंडूत षटकार मारल्यानंतर दत्ताला 4 चेंडू शांत ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, या षटकामध्ये 7 धावा, 7-12 आपण पाहिले. एकूण समीकरण होते ते 19 धावा दापालकावरती. 39 धावांची गरज असताना या षटकामध्ये खूप चांगला एंटरटेनमेंट केलं. मी खरोखरच कौतुक करेन. विदाउट फेल आय वुड लाईक टू अप्रिशिएट टू तेजस. व्हाट अ फॅबलस बॉलिंग अटॅक इन लास्ट 4 डिलिव्हरीज. फॅबलस अटॅक बॉलिंग फ्रॉम तेजस. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर 19 फॉर नो लॉस. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. एकूण धावा दापालकावरती 19. आता गरज आहे 18 चेंडू आणि 20 धावांची. ज्या सोनापाडा संघानं मागच्या सामन्यामध्ये 51 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या ज्यांच्या नावावरती आहेत तोच संघ आपण पाहतोय. आमच्या अजय बाळादादा पुन्हा आगमन करत असताना शेकड्यांच्या शर्तीचे बादशाह आहेत ते. त्यानंतर या बदलापूर परिसरात सर्वात मोठी दहीहंडी देखील त्यांचाच उपक्रम. कोरोना काळात 11 महिने सातत्यानं 2 वेळ जवान गरजूंना आणि साहित्य वाटप केलं, मास्क आणि सॅनिटायझरचं. ते आमचं नेतृत्व, युवा नेतृत्व बाळादादांना आपण पाहतोय. टी शर्टवरती नाव आहे समाजसेवक, मात्र पुढच्या वर्षी नाव बदलेल, कदाचित नगरसेवक असेल. एक भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांची ओळख आणि परिचय देतो तुम्हाला. ना बॅक टू क्रिकेट. अप्रतिम पर्सनॅलिटी. लुक ॲट द ऑन स्क्रीन बोर्ड. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. आमचे बाळादादा. Beautiful atmosphere for the cricket. Such a beautiful atmosphere, fabulous atmosphere for the cricket. A very good evening to all of present here. ओ बालट्या फार हुशार आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देत असतो. फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडू पॉईंटचं क्षेत्र फार बेगाने असताना अनिकेत देतोय पॉईंटला. आपण नेहमीच जॉन्टी रोड्सला पाहिलंय, अजय जडेजाला पाहिलं, आपण मोहम्मद अझरुद्दीनला पाहिलंय. पॉईंटचे क्षेत्र फार चाप पडले असतात ते दाखवत असताना गुड फिल्डिंग, एकच धाव. दे आर प्लेइंग प्रेजेस ऑफ माइंड. दे डोंट take any risks because they know very well the target is achievable. If we take one and single run, we can easily achieve the target. Oh, what a fantastic batting performance. How to play in presence of mind they are showing now. योगेश आणि दत्ता खूप चांगली भागीदारी बिल्ड करत असताना फक्त धावा आतापर्यंत येतात त्या 20 धावा. 39 धावांचं लक्ष आहे. हळूहळू वॉरेट संघ सुद्धा शिरकाव करतोय मैदानावरती. गुड बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग परफॉर्मन्स, वेगवान आणि भन्नाट वेग दाखवत असताना अशीच जर गोलंदाजीचा अटॅक दाखवला ना वॉरेंट संघानं तर सोनापाडा संघाला स्पर्धेतनं बाहेर देखील दाखवू शकतात ते. अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता दाखवत असताना आपण किती आक्रमक गोलंदाज आहोत हे दाखवत असताना प्रथमेशनं त्याच एंडनं गोलंदाजी केली. बदलापूर हायवे एंडकडनं गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये फॅबलस बॉलिंग अटॅक, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक दाखवत असताना पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन कट करत असताना डीपमध्ये जज करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. That's a 4 runs after long time we have seen terrific shot from the Datta he is on the fire. That's a 4 runs. दोन फलंदाजामध्ये मकर संक्रांत चषकामध्ये 114 धावांची ना भूत ना भविष्य भागीदारी झाली होती. तो मकर संक्रांत चषक येते 52 वर्ष त्या स्पर्धेला पूर्ण झाली आणि दोन्ही फलंदाज 50-50 धावा केल्या होत्या. देर हॅज बीन 24 पार्टनरशिप बिटवीन दत्ता आणि योगेश. गुड क्रिकेट, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, सामना कलाटणी घेतोय. धावसेकेले वेगाने आकारित असताना ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव, फिल्डर इज देअर बट ही कुडंट डू एनीथिंग except looking at the ball and ball out of the park. That's a huge six. खूप सुंदर संगीत त्याच्या माध्यमातून रॉनी ज्याच्या चेहऱ्यावरती नेहमी रोनक असते. पाहता 30 धावा पूर्ण केल्या. सर्व प्रेक्षकांचे मी मच्छिंद्र पाटील मनापासून आभार व्यक्त करतोय. मागच्या 3 दिवसामध्ये आपण दिलेलं प्रेम असंच कायम राहू द्या. येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही अपेक्षा बाळगतोय. या स्पर्धेवरती प्रेम असंच राहू द्या तुमच्या. 4 स्टँड फुल पॅक
full pack crowd, beautiful atmosphere for the cricket. A very good in all of present here. Back foot Lafalandaz, first of all he come on front foot, afterwards he goes on back foot. He was a total dynamite, the drilling where he wanted to play, he wanted to clear point but couldn't. That's a great delivery, dot delivery. चेंडू बघू शकाल, डॉट डिलिव्हरी, ब्युटिफुल क्लॅरिटी अँड क्वालिटी. टेस्ट क्रिकेट डॉट इन 4 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा कव्हर करत असा गौरव सर आमचे. ऑन साइडला फक्त दिशा दिली, चेंडू रावा चालतो फार बॅक, द बॉल इज टाउन इन टुवर्ड्स मिड विकेट. देयर इज अ फिल्डर देयर बट मिस फील्ड बाय हिम and complete the 2, looking for second and make it. Good run made the wicket, good call, good coordination. Completion of the third over, total score moves up to 32 and required run only 7 run requirement from 12 deliveries. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी सजत असताना सर्व आमचे प्रेक्षक ज्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आमचे स्कोरर रोशन धुळे यांचं मनापासून आभार. आमचे मिस्टर अंपायर प्रसाद सर, अभय सर, जतीन सर, लॉट ऑफ थँक्स. व्हेरी गुड जॉब, कीप गोईंग जेंटलमॅन. आमचे रॉनी डीजे ज्यांच्या माध्यमातून आपण सुंदर संगीत ऐकतोय आणि आमच्या आवाजाची काळजी देखील घेतली जाते, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सर्व आमचे स्पॉन्सर, सर्व आमचे आयोजक, सर्व संपूर्ण टीम, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करतोय आमचे प्रेक्षक ज्यांच्यावरती आम्ही अतोनात प्रेम करतोय, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन मी आमचे कॉमेंटेटर मॅडी आणि आज आमचे करण काळन यांचा देखील आपण आवाज ऐकलात. अपकमिंग यंगस्टार कॉमेंटेटर, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. लॉट ऑफ थँक्स एव्हरीवन, थँक्स फॉर ग्रेट सपोर्ट फॉर दिस बिग इव्हेंट. नाव बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 7 धावांची गरज. उद्या मित्रांनो यायला विसरू नका या स्पर्धेमध्ये. उद्या देखील तुम्हाला असंच क्रिकेट पाहायला मिळेल, एकापेक्षा मोठे संघ उद्या देखील या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना दत्ताला साथ देतो योगेश. योगेशने मात्र सिंगलच आतापर्यंत काढली, 4 सिंगल त्याच्या नावावरती आहेत. त्यानं पाहिलं की दत्ता खूप चांगला खेळ करतोय, दत्ताचं लक्ष देखील बाईककडे लागलंय. अधोअलू तो मध्ये मध्ये पाहतोय या बाईकला आणि त्या दिशेने वाटचाल देखील करतोय. जिंकण्यासाठी फक्त आता फार कमी धावांची गरज. 11 चेंडू आणि समीकरण राहिले ते फक्त 6 धावांचं. 11 चेंडू आणि फक्त 6 धावा. शेवटच्या टप्प्यात हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी फिनिश करेल दत्ता सामना, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याने लगातार 3 षटकार दाखवलेत, 2 चौकार दाखवलेत मैदानावरती. फॅबलस बॉलिंग बॅटिंग परफॉर्मन्स. फुल टॉस आणि मी आत्ताच म्हटले माझे हवेचे शब्द होते. माझं गट फेल्डिंग सच अ ग्रेट एफर्ट. एकच धाव धापलकावरती. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले पाहणं फार औत्सुक्य ठरणार आहे. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले, हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. वॉट ऑफ फिल्डिंग, जबरदस्त, एकदा जोरदार टाळ्या होते मित्र प्रथमेशसाठी. अप्रतिम फिल्डिंग प्रदर्शन करत असताना इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेंट्री इंटरनॅशनल लेवल. वॉट अ फंटास्टिक, सच अ फंटास्टिक ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम प्रथमेश. भारावून सोडलं प्रथमेशनं आम्हाला शेवटच्या टप्प्यात. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज असणारी ती फक्त 10 चेंडू, माफ करा. टॅप करत असताना चेंडूला एकदा पूर्ण केली, स्ट्राईकला पुन्हा आमंत्रित केले ते दत्ताला. खूप चांगलं बॉन्डिंग आहे दत्ता आणि योगेश उल्फ बालट्या यांच्यामध्ये. खूप चांगलं बॉन्डिंग आहे, खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे, खूप चांगला कॉल आहे त्यांच्यामध्ये. आणि सलामी जोडी कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना सामना शेवटच्या टप्प्यात. सामन्यामध्ये उत्कंठ शिगेला पोहोचली नाहीये. मध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलाय ना दोन्ही संघानं, अप्रतिम, सुपाप, इम्प्रेसिव्ह. ओव्हर द विकेट. आमचे कॅमेरामॅन रितेशचा आभार मानायला विसरलो मी. रितेश तुमचे देखील आभार. खूप चांगली फोटोग्राफी. एक क्षण आठवणीत. उद्या खाडीला पहिलीच मॅच खेळणाऱ्या सोनापडा, ऑल दी बेस्ट. एक सामना जिंकलाय. 42 लाखाची स्पर्धा दिनेश शेटपाटे यांच्या माध्यमातून. आमचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकाल. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण ऐकलात, नंतरच्या 2 दिवसामध्ये देखील तुम्ही आमचा आवाज ओपन ऐकू शकाल. राऊंड विकेट. लवली शॉट, व्हाट अ ग्रेट फिनिश. यस फिनिश, ब्युटिफुल फिनिश. एक षटकार मारला बाल्टानं आणि सामना फिनिश केलाय. दोन्ही फलंदाजांना काय फलंदाजी दाखवली, अप्रतिम. बघू शकाल अप्रिशिएट करत असताना. हे स्पिरिट आहे, स्पोर्ट स्पिरिट आहे वॉरेट संघाचं. सोनापडाचा टीम ऑन द मॅच अँड क्वालिफाय फॉर सुपर 8. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. बाल्ट्या आणि यांच्यामध्ये भागीदारी आपण पाहिली तर तब्बल 39 धावांची भागीदारी पाहिली आणि खूप चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. या आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलूया. सर्वांचे खूप खूप आभार. सर्व आमचे प्रेक्षक, सर्व आमचे समालोचक, सर्व आमचे स्कोरर, सर्व आमचे ऑफिशियल पंच, आमचे रॉनी डीजे, संपूर्ण आमची टेस्ट क्रिकेट डॉट इन गौरव सावंतची संपूर्ण टीम, सर्वांचं खूप खूप आभार.
मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरलाय तो अमर ठाकूर ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ दी मॅचचा हिरो, कारण लो स्कोरिंग सामना होता त्यामुळे गोलंदाजाकडे आम्ही लक्ष केंद्रित करतोय. अमरनं 2 षटकामध्ये 7 धावामध्ये 4 गडी बाद केलेत, महत्वाचे आहे. कॉंग्रॅच्युलेशन सोनापाडा संघ. उद्या संघाला इन ऍक्शन मध्ये बघू शकाल दुसऱ्या फेरीचा सामना खेळताना खाडी चषकामध्ये. ऑल दी बेस्ट. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं वॉरेट संघ आपण, मात्र धावसंख्या तुमची अपुरी पडली त्यामुळे तुम्हाला सामना गमावा लागलाय. वेल प्लेड वॉरेट संघ. तुम्हाला देखील स्पर्धेसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. या वळूया मॅडीकडे. मॅडी ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. नक्कीच नक्कीच आजच्या दिवसातील हा अंतिम सामना होता. संघ क्वालिफाय झाला सुपर 8 साठी. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. मी विनंती करेन आयोजन कमिटीच्या वतीनं आरशी